पालघर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी पालघर इको पार्क प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। तब्बल 99 हेक्टर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या इको पार्कचे भूमिपूजन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले। यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवासराव, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत पालघर इको पार्क हे शहराचे ग्रीन लंग्स म्हणून कार्य करेल आणि नागरिकांसाठी निसर्गाच्या सान्निध्यातील एक हक्काचे विरंगुळा केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पालघर इको पार्क हे केवळ उद्यान नसून आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग शिक्षणाचे परिपूर्ण संकुल असणार आहे। यामध्ये जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, मियावाकी घनवन, योग साधना मंच, बांबूंच्या विविध प्रजातींचे जतन करणारा बॅम्बू सेटअप, स्थानिक वनस्पती व प्राणी यांची ओळख तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विशेष विभाग विकसित करण्यात येणार आहेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघरकरांना निसर्गाशी जोडणारी एक नवी ओळख मिळणार असून येत्या 3 वर्षात हा इको पार्क पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।